कोट्यावधी देवदेवतांची अब्जावधी मंदिरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात, पण एकही मंदिर नसून अब्जावधी मावळ्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आज आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। माहेर माझं मराठवाडा, सासर माझं विदर्भ। माहेर माझं मराठवाडा, सासर माझं विदर्भ। सून आहे महाराष्ट्राची छत्रपतींच्या स्वराज्याची, सून आहे महाराष्ट्राची छत्रपतीच्या स्वराज्याची। माझा विदर्भ म्हटलं की आज सगळ्यांच्या नजरेसमोर एकच ठिकाण येतं, ते म्हणजे श्री गजानन महाराजांचं शेगाव। पण माझ्या विदर्भाची आणखी एक ओळख असलेलं एक ऐतिहासिक ठिकाण माझ्या विदर्भामध्ये आहे, ते म्हणजे राजमाता जिजामातेचं माहेर सिंदखेड राजा। पण ते पहिल्यांदा कुणाच्याही नजरेसमोर येत नाही, पहिल्यांदा येतं ते फक्त शेगाव। माझी एवढीच इच्छा आहे आज या पवित्र दिवशी की जसं आपलं देव महत्वाचा आपल्या सगळ्यांसाठी, तसंच आपले दैवतही महत्वाचं। आणि आपलं दैवत म्हणजे ज्यांनी आपलं स्वराज्य घडवलं, आणि ज्यांनी स्वराज्य घडवलं त्याला जिनी घडवलं, त्या राजमातेच्या शिवाजी महाराज आणि जिजामाता अशा दोघांच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना दरवर्षी, जसं आपण पंढरपूरच्या वारीला किंवा दरवर्षी प्रत्येक जण कुणी ना कुणी तुम्ही प्रत्येक जण देवदेवतांच्या दर्शनाला जाता, दीपावली असू देत किंवा कुठलाही सण असू देत। माझं एकच म्हणणं आहे की दरवर्षी जसं आपण देवदेवतांच्या मंदिरांना भेट देतो, तसंच आपल्या दैवतांच्या किल्ल्यांना आणि आपल्या ऐतिहासिक वारसांनाही भेट द्यायला नक्की जा, कारण तो वारसा आपल्या मुलांपर्यंत आपणच नेणार आहोत, जो आपल्याला छत्रपतींनी आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे। आणि त्या वारशाची, त्या ऐतिहासिक वारशाची जपवणूक आणि तो ऐतिहासिक वारसा आपल्या मुलांना त्याची ओळख करून देण्यासाठी दरवर्षी आपण एखादा तरी किल्ल्यावर भेट द्यावी, हीच माझी आजच्या दिवशी ही एकच नम्र विनंती आहे।